चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे 19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्त चालू घडामोडींवर आधारित सुंदर मराठी भाषण. आदरणीय प्रमुख पाहुणे, मान्यवर शिक्षक, शिक्षिका, माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आणि उपस्थित सर्व शिवभक्तांनो, जय भवानी, जय शिवाजी. आजचा दिवस फक्त उत्सवाचा नाही. आजचा दिवस स्वाभिमानाचा, शौर्याचा आणि राष्ट्रभक्तीचा आहे. आज आपण साजरी करत आहोत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. रयतेचा राजा, न्यायाचा कणा. रयतेचा राजा, न्यायाचा कणा. शिवरायांचे नाव म्हणजे स्वाभिमानाचा झरा. शिवरायांचे नाव म्हणजे स्वाभिमानाचा झरा. रयतेचा राजा, न्यायाचा कणा. शिवरायांचे नाव म्हणजे स्वाभिमानाचा झरा. मित्रांनो, शिवाजी महाराज म्हणजे फक्त तलवार नाही. शिवाजी महाराज म्हणजे विचारांची तलवार आहे. महाराजांनी स्वराज्य उभं केलं, पण त्याहून मोठं म्हणजे महाराजांनी माणसाच्या मनात स्वराज्य जागं केलं. आजच्या काळात आपण पाहतो देशात तंत्रज्ञान वाढतंय, मोठमोठे प्रकल्प होतात, पण तरीही काही ठिकाणी अन्याय, भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि समाजात दरी वाढते. यावर उपाय काय? उपाय एकच, शिवरायांचा विचार. उपाय एकच, तो म्हणजे शिवरायांचा विचार. भ्रष्टाचारावर वार करा, शिवरायांसारखा विचार करा. भ्रष्टाचारावर वार करा, शिवरायांसारखा विचार करा. आज सोशल मीडियावर अफवा पसरतात, खोटे संदेश पसरून समाजात तेढ निर्माण केली जाते. पण शिवाजी महाराजांनी शिकवलं, राजकारण असो किंवा समाजकारण, सत्य आणि न्याय हेच अंतिम शस्त्र. मित्रांनो, आजचा तरुण अभ्यासात मागे पडतो, कधी मोबाईल मध्ये हरवतो, कधी नकारात्मक विचारात अडकतो, कधी मी नाही करू शकत असं म्हणतो. पण शिवराय म्हणतात, मी करू शकतो. शिवराय म्हणतात, मी करू शकतो. कारण महाराजांनी लहान वयात
स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते प्रत्यक्षात उतरवलं. स्वप्न मोठं पहा, ध्येय ठरवा. स्वप्न मोठं पहा, ध्येय ठरवा. शिवरायांसारखं आयुष्य घडवा. शिवरायांसारखं आयुष्य घडवा. स्वप्न मोठं पहा, ध्येय ठरवा. शिवरायांसारखं आयुष्य घडवा. आज स्पर्धा परीक्षा, शिक्षण, नोकरी, करिअर सर्व ठिकाणी संघर्ष आहे. पण संघर्षाशिवाय विजय नाही. महाराजांनी कधी परिस्थितीवर रडणं निवडलं नाही. महाराजांनी परिस्थितीवर राज्य केलं. शिवाजी महाराजांकडून आपण शिकायला हवं. स्वाभिमान, शिस्त, धैर्य, न्याय, स्त्री सन्मान, देशभक्ती आणि नेतृत्व. स्त्री सन्मानाची शान होती. स्त्री सन्मानाची शान होती. शिवरायांची तीच ओळख होती. शिवरायांची तीच ओळख होती. स्त्री सन्मानाची शान होती. शिवरायांची तीच ओळख होती. आज समाजात स्त्री सुरक्षेचा प्रश्न खूप मोठा आहे. महाराजांनी स्त्रीकडे आई बहीण म्हणून पाहिलं. हीच खरी संस्कृती आहे आणि हीच खरी शिवजयंती. मित्रांनो, शिवजयंती म्हणजे फक्त मिरवणूक नाही, फक्त ढोल ताशे नाही, फक्त घोषणाबाजी नाही. मित्रांनो, शिवजयंती म्हणजे फक्त मिरवणूक नाही, फक्त ढोल ताशे नाही, फक्त घोषणाबाजी नाही. शिवजयंती म्हणजे शिवरायांचा विचार आपल्या जीवनात उतरवणे. शिवजयंती म्हणजे शिवरायांचा विचार आपल्या जीवनात उतरवणे. शिवजयंती साजरी करू नका फक्त. शिवजयंती साजरी करू नका फक्त. शिवरायांचा विचार जगा सतत. शिवरायांचा विचार जगा सतत. शिवजयंती साजरी करू नका फक्त. शिवरायांचा विचार जगा सतत. आज आपण ठरवूया, मी अभ्यासात आळस करणार नाही. मी देशासाठी चांगला नागरिक बनेन. मी अन्यायाविरुद्ध आवाज उठवीन. मी समाजात एकता ठेवीन. मी शिवरायांचा आदर्श जपेन. चला तर मग आपण सगळे मिळून एकच घोषणा देऊया. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र, जय हिंद. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक यू. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये नवीन विषयांवरती. धन्यवाद.